नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशामध्येच आज सभागृहाच्या कामकाजाचा पहिला दिवस आहे असा मानला जातो। त्याच्यातच मुंबईतील चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी एक वादग्रस्त विधान त्या ठिकाणी केलेलं आहे। थेट मुंबई महानगरपालिकेवर त्यांनी खोचक टीका केलेली आहे। नेमकं सभागृहामध्ये काय झालेलं हे जाणून घेऊया आपण त्यांच्यासोबत। काते साहेब, असं नेमकं काय झालेलं आहे की तुम्ही महानगरपालिकेवर अशा पद्धतीने वक्तव्य केलं आहे? मुंबईमध्ये 60% झोपडपट्टी आहे आणि 60% झोपडपट्टी असल्या कारणाने झोपडपट्टीमध्ये साफसफाई होत नाही आहे। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दत्तक वस्ती योजना ही आणली आणि दत्तक वस्तीच्या जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांकडनं काम करून घेत आहेत, परंतु त्या जे तरुण मुलं आहेत काम करणारी, त्या तरुण मुलांना एकदम कमी पगार देत आहेत। म्हणजे कमीत 180 रुपये त्यांना पर डे पगार देत आहेत आणि त्या पगारामुळे त्यांचं भागत नाही। मग ते घरोघरी जाऊन भीक मागतायत। 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असे प्रत्येक वाल्याकडे जाऊन ते लोक 10 ते 15 रुपये असे जाऊन भीक मागतायत। ही मुंबई महानगरपालिका जगप्रसिद्ध महानगरपालिका, अख्ख्या हिंदुस्थानामध्ये मोठी महानगरपालिका असताना त्यांचे जे कामगार आहेत ते कामगार घरोघरी जाऊन भीक मागतायत। माझा असा आरोप आहे की मुंबई महानगरपालिकेला काय भीक लागली का त्या लोकांना पगार का देऊ शकत नाही, का वाढवू शकत नाही? मिनिमम वेजेस दे माननीय जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी कॉन्ट्रॅक्टचे जे लेबर आहेत त्या लेबरला मिनिमम त्यांना पगार द्यायला पाहिजे असं त्यांनी डिक्लेअर केलं आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेला त्याची जाग आली नाही आहे, म्हणून ते फक्त 180 पर डे आणि पगार देत आहेत। ह्या पर डेनी ते काम करू शकतील का? मुंबई साफ करू शकतील का? मुंबई कधीच साफ होणार नाही। गटर जाम आहेत, सर्व जाम आहेत। आज महानगरपालिकेच्या या धोरणामुळे मुंबई अस्वच्छ झालेली आहे। म्हणूनच मी मुंबई महानगरपालिकेला आरोप केला की तिला मुंबई महानगरपालिकेला भीक लागली का? एकूणच तुम्ही मला सांगू शकाल का की नेमकं यांचं वेतन किती आहे, त्याचा हिशोब किती जातो आणि साधारणतः त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे येतात किंवा मग त्यांना कॅश किंवा चेक देण्यात येतं तर ते किती असतं? त्यांना देतात 180 रुपये, त्याप्रमाणे 5,500 रुपये त्याला महिन्याला भेटतात। पण 5,500 रुपयेमध्ये आज ती लोक गटर साफ करतात, ते संडास साफ करतात, ते घरोघरी कचरा जमा करतात। असे ते मेहनत करून सुद्धा आज मुंबई महानगरपालिकेचा परमनंट जो कामगार आहे त्याला 40, 50, 60 हजार रुपये पगार भेटतो आहे आणि ह्या गरीब बिचारे दत्तक वस्तीवाले आहेत त्यांना फक्त 180 पगार भेटतो। हाच मी आज सभागृहामध्ये आवाज उचलला आहे आणि जे मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आहे ते उत्तर खरं दिलं आहे चांगलं की मी महानगरपालिकेला सांगते की त्यांचा जो वेतन आहे, मिनिमम वेतन आहे, ते मिनिमम वेतन त्याला चालू करा असं मुंबई मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे। अर्थातच मुंबईचे सध्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देखील आहेत, ते तुम्ही देखील त्यांच्याच पक्षात नाहीत। तुम्ही हा विषय त्यांच्याकडे नेलेला आहे का? त्यांनी काही आश्वासित केलेलं आहे का तुम्हाला या विषयावर? आज ते सभागृहात नव्हते आणि सभागृहात दुसरे मंत्री असल्या कारणाने त्यांनी उत्तर दिलं आहे, पण त्यांच्या कानावरती मी घालेन आणि हा जो अन्याय होतो त्या कामगारांवरती, तरुण मुलं आहेत त्या मुलांवरती आणि घाणीमध्ये काम करतात, घाणीमध्ये त्यांना किती आजार होतो ते सर्व आजार बघता त्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे। त्यांच्या सेफ्टी शूज मिळाले पाहिजे, हँड ग्लोव्ज मिळाले पाहिजेत, सर्व त्यांना ड्रेस कोड मिळाला पाहिजे। कारण का आज 12 ते 13 हजार कामगार महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत। तर धन्यवाद साहेब। तर आपण बघू शकतो आपल्यासोबत चेंबूरचे आमदार तुकाराम काते होते आणि एक महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी या ठिकाणी समोर आणलेला आहे की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका स्वच्छ ठेवण्याचं काम 12 ते 13 हजार कामगार करत असतात, तर त्यांचा दिवसाचा पगार 180 रुपये मात्र आहे आणि महिना पगार त्यांचा फक्त 5,400 रुपये पडतो। खरं तर एक प्रमुख आणि खूप मोठा मुद्दा आज सभागृहामध्ये चर्चेला झालेला आहे। याच्यावर नेमकं पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।